महत्त्वाची घडामोड आहे जीएसटीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलाय। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद करण्यात आलाय। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे। 22 सप्टेंबर पासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत। आरोग्य आणि जीवन विम्यावर आता जीएसटी नाही। 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जनतेला गिफ्ट देण्याची घोषणा केली होती। यामध्ये जीएसटी व्यवस्थेमधील सुधारणांचा समावेश आहे। जीएसटी कौन्सिलची 3 दिवसांची बैठक होत आहे, ज्यामध्ये अनेक गोष्टींवरील जीएसटी दरांमध्ये बदल करण्यास मान्यता मिळू शकते। केंद्र सरकार दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी महत्त्वाकांक्षी बदल करण्याचा विचार करू शकते। जीएसटी कौन्सिलच्या 2 दिवसांच्या बैठकीत 12% आणि 28% स्लॅब काढून अनुक्रमे 5% आणि 18% फक्त 2 स्लॅब ठेवण्याचा निर्णय मंजूर करणं अपेक्षित आहे। जीएसटी कौन्सिल 150हून अधिक उत्पादनांवरील टॅक्स कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे। 12% आणि 18% स्लॅब रद्द केले जाऊ शकतात। असं झाल्यास वस्तू किंवा उत्पादनं 5% किंवा 0% स्लॅबमध्ये आणली जाऊ शकतात। 22 सप्टेंबर पासून नवे जीएसटी दर 5 आणि 18% अशा 2 जीएसटी दर रचनेला मंजुरी। आलिशान गाड्या, साखरेचे पेय, फास्ट फूड महागणार। लक्झरी वस्तूंसाठी 40% कर लागणार। पान मसाला, गुटखा, दारू या वस्तूंसाठी 40% जीएसटी आकारला जाणार। आरोग्य आणि जीवन विमा हप्ते संपूर्ण करमुक्त होणार। दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर 12 ऐवजी 5% कर। सिमेंटवरील जीएसटी 28%वरून 18%वर। पिझ्झा ब्रेड, दूध आणि चीजवर जीएसटी लागणार नाही। 2500 रुपयांपर्यंतच्या शूज आणि कपड्यांवर 5% जीएसटी। साखर, गूळ, साखरेच्या पाकावरील कर 12%वरून 5%वर। जैन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हीसीद्वारे उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार आहेत।